राज्य शिक्षक परिषदेचे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय आप्पा, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्याने आपल्या या स्थानानं जे अद्वितीय कार्य केले त्या स्वातंत्र्याच्या तीर्थक्षेत्राला सर्वप्रथम मी वंदन करतो. ज्यांच्या नावामुळे या गावाला एकूण स्थान प्राप्त झालं, दर्जा प्राप्त झाला आणि एका उंचीवर हे गाव संपूर्ण भारतात गेलं, त्या शिवराम हरी राजगुरूंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज ज्या भगिनींचा या ठिकाणी सत्कार झाला त्यांचे विशेष अभिनंदन की महिला दिनाच्या निमित्तानं आज आपल्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या उपस्थितीमुळं आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं शोभा प्राप्त झाली. मी मनापासून अभिनंदन करेल काशीद सरांचं आणि लतीफ शेख सरांचं की अत्यंत उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं आयोजन आणि इतक्या मोठ्या संख्येनं एखाद्या तालुक्याचा कार्यक्रम व्हावा ही शिक्षक परिषदेच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची आणि आनंददायी अशी गोष्ट आहे. सर्वप्रथम मी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की क्रांतीचं स्थान म्हणून ओळखला जाणारा आपला तालुका, हा जिल्हा आणि हा महाराष्ट्र इथूनच पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कामाची नव्यानं सुरुवात होईल आणि संपूर्ण परिसर, संपूर्ण आपला तालुका, संपूर्ण विभाग हा व्यापक जाऊन जे आता नागरगोजे सरांनी सांगितलं की याच माध्यमातून आपला झेंडा एका अर्थाने विधान परिषदेवर फडकेल. मला असं वाटतं की कुठल्याही संघटनेचा पाया असेल तर तो एकूण कार्यरत असलेले कार्यकर्ते, त्यांचं त्यातलं योगदान आहे. पण मला अतिशय अभिमान वाटतो निलेश काशीद सरांचा की एकूणच पुणे ग्रामीण हा जिल्ह्याची बांधणी करत असताना प्रत्येक तालुका अत्यंत घटनात्मक पद्धतीने त्याची बांधणी करत करत त्यांनी संघटना पुढे नेत चाललेले. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की संपूर्ण समाजाचा कणा असलेला शिक्षक हा अत्यंत दुय्यम स्थान प्राप्त होतो आणि अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागते. मला असं वाटतं मित्रांनो की आपला भारत देश हा गुरुजनांचा देश, एक गुरुतत्व म्हणून ओळखला जाणारा देश होता, संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा देश होता. मग आता आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे की आज शिक्षक या समाजावर अशा पद्धतीची परिस्थिती का ओढवली असेल. मला असं वाटतं की हा देश शेतकऱ्यांचा आणि गुरुजनांचा म्हणून ओळखला गेला आणि या दोन स्थानांना जेव्हा दुय्यम स्थान दिलं गेलं त्यावेळेला आपला ऱ्हास सुरुवात झालेला आहे. ज्या ज्या वेळेला शिक्षकांच्यातली आतली जेव्हा शक्ती जागी होती, ज्या ज्या त्यांनी हा लढा उभा केलेला आहे त्या त्यावेळेला सातत्यानं समाज त्या सगळ्यांच्या आपल्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आपल्या सगळ्यांना जसा आपला विद्यार्थी घडवायचा आहे तशा अर्थानं उद्याची समाज निर्मिती आणि उद्याचा समाज घडवण्यात महत्वाचं योगदान द्यायचं आहे. मला असं वाटतं की या खेड तालुक्यापासून आज आपण ही जी कार्यकारिणी घेतलेली आहे, आज अनेक मान्यवरांना महत्वाची पदं दिलेली आहेत. चांगल्या अर्थानं इथं संघटना बळकट होत असताना पुणे ग्रामीण सोबतच एकूण पुणे जिल्ह्याला एक चांगलं दिशा देण्याचं काम या तालुक्यातनं होणार आहे. आताच नागरगोजे सरांनी सांगितलं की शिक्षकांच्या पुढचे प्रश्न अनेक आहेत, शिक्षण संस्थांच्या पुढचे प्रश्न अनेक आहेत, भरपूर मोठी पोकळी आहे आणि भरतीचा पत्ता नाही. ज्या ज्या वेळेला भरती व्हायचा प्रसंग येतोय त्यावेळेला अनेक अनिष्ट गोष्टींचा प्रादुर्भाव जास्त वाढतोय आणि मग गुणवंत अत्यंत क्षमतावान शिक्षक भरण्यापेक्षा चुकीच्या पद्धतीनं कोणतरी या प्रक्रियेत येत आहेत. मला असं वाटतं की आज या क्षेत्रात आपण सगळे जे आदर्शवत फिरवलेले आहोत त्या सगळ्यांची जबाबदारी अधिक आहे. आपण हे सगळं पुढे घेऊन जात असताना आपल्या विद्यार्थ्यांसोबतच आपल्या सहकार्याने आणि आपल्या संस्थेला पुढे घेऊन जात असताना समाजाचा जो आदर्श निर्माण करण्याचं काम आहे ती जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही खऱ्या अर्थानं शिक्षकांच्या कार्याचा कणा म्हणून या महाराष्ट्रात कार्यरत आहे. जसं अनेक संघटना येतील, अनेक संघटना जातील, मात्र केवळ शिक्षक हित घेऊन कार्यरत असलेली आणि आपल्या एकूण कामाला शिक्षकांच्या हितानं न्याय देणारी एका अर्थानं शिक्षक परिषद ही संस्था आहे. आपण सगळेजण या पालखीचे खऱ्या अर्थानं होळी चाललो आहोत. हा जगन्नाथाचा रथ तुमच्या सगळ्यांच्या हातावर निश्चित पद्धतीनं एका यशस्वी टप्प्यावर ओढला जाणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो. परत एकदा माता भगिनींच्या झालेल्या सन्मानानिमित्त, आजच्या महिला दिनानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि निलेश काशीद सर आणि या खेड तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एक उत्तम मेळावा, एक उत्तम एकत्रीकरण या ठिकाणी आयोजित करून त्यांनी शिक्षक परिषदेच्या कामाला एक चांगली गतिमान चालना दिली. आपल्या सगळ्यांना या नवीन पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.